तर सोफ्यावर बसलं की एक रिलॅक्स वाटतो. आणि काय असतं पहा, दुकानामध्ये थोडं अवघडल्यासारखं, अडथळल्यासारखं असतं. पण घरामध्ये आल्यानंतर चांगलं जेवण झालं, पंखा गरगर हवा देतोय आणि रिलॅक्स मूड अत्यंत आवश्यक आहे. पहा काय होतं, अनेक विचार मेंदूमध्ये गर 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 फिरत असतात आणि त्यामुळं तर्कवितर्क लावण्याची भूमिका माणसाच्या जीवनामध्ये अफाट आहे. आणि काय आहे, प्रत्येक वेळेला जर आपण अतिविचार करत बसलो ना, स्वतःचं जीवन हरवतो, जगणं कठीण करतो. त्याला एक मर्यादा असते. पहा, आता 59 वर्ष झालेले आणि त्यामध्ये इतकं ताण घेण्यात मजा नाही. वर्ष मोजत 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 माणूस आता इतके राहिले. जसं एखादा जीवन प्रवास असतो, गाडीमध्ये बसलेला असतो, 60 70 200 किलोमीटरचा प्रवास असतो. त्या पिलरवर इतके किलोमीटर राहिले, इतके किलोमीटर पुढे गाव आहे, वगैरे 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 टप्पे पार करत 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 0-1 किलोमीटर त्या गावचं नावासहित येतं. तर काही वेळानंतर ते गाव, हे स्थळ जेव्हा आपण पोचतो, गाडीतून उतरतो, निश्चित स्थळी जातो, त्यानंतर म्हणतो हुश, पोहोचलो बाबा. आहे ना, हा जीवन प्रवास आहे. आपण किती मोजतो आणि किती मोजून थकून जातो. मोजणं आणि थकून जाणं हे विचाराच्या दोलायमान अवस्थेमध्ये असतं. घडीसारखं असतं. पहा, त्या पहिल्या काळात अशी घडी असायची आणि लोलक इकडून तिकडं टिक 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 असा फिरायचा आणि चावी दिल्यानंतर ती घडी चालायची आणि तो लोलक ठराविक वेळेनंतर टन 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 असा आवाज काढायचा. 3दा आवाज काढला की 3 वाजले, 2 वाजले की 2, 1 वाजले की 1, 12 वाजले की टन 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 12 वेळाला ते वाजायचं. असं असायचं. पहा, स्टँड पोस्ट असायची, मोठाली टॉवर असायची, त्याला चारी दिशेने घड्याळ असायची आणि भोंगा असायचा, सायरन असायचा. 8 वाजता सायरन वाजायचा. त्यावेळेला लोक आपापल्या घरी जायचे. आता तर काय, 24 घंटे माणसांच्या धावपळी आहेत. माणसाला सुख ना चैन, असा हा जमाना. या जमान्याबरोबर आपण आपलं अस्तित्व टिकून आहे, हाच आनंद आहे. पहा, हेच जगणं आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे जीवनामध्ये चालत राहणार, परंतु क्षण क्षण आनंदाचे क्षण हे जीवन जगण्यातच खरी मौज आहे. पहा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.